वेलकम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये। सो आपण आज अजून एक नवीन रेसिपी करणार आहोत। ही वाळवणाची रेसिपी आहे, बट ही खूप छान मजेशीर आणि मस्तपैकी फटाफट होणारी रेसिपी आहे। ही लहानांना काय मोठ्यांना पण आवडणारी ही अशी रेसिपी आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगरीचे वरईच्या भाताचे कुरकुरे। सो नेहमीप्रमाणे आपण सर्वप्रथम बघणार आहोत साहित्य आणि त्यानंतर कृती। सो हे आहे आपलं साहित्य। सो मी एक एक करून तुम्हाला सांगते आहे काय साहित्याची आवश्यकता आहे ते। सो सर्वप्रथम इथे पाणी आहे। सो पाण्यात उकडून घ्यायचं आहे वरईचा भात, म्हणून आपल्याला पाणी लागणार आहे। हा आहे उकडलेला बटाटा। सो साधारण माप सांगायचं झालंस, सो ही जी मोठी वाटी आहे या वाटीने मी एक वाटी भगर घेतली आहे आणि एक वाटी भगर मी रात्रभर ही जी आहे पाण्यात भिजू घातली आहे आणि भिजू घातल्यामुळे ही एवढी फुगलेली आहे। तुम्ही बघू शकता ही छान मस्त फुगलेली आहे। सो ही एक वाटी भगरीला मला 3 वाट्या पाणी पाहिजे आहे उकळीला। सो एकाच 3 असं पाण्याचं आणि भगरीचं प्रमाण आहे। सो 3 वाट्या पाणी आणि 1 वाटी भगर। इथे आहे हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणू शकता, किंवा तुम्ही उपवासासाठी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये लसूण स्किप करू शकता आणि फक्त मिरच्या वाटून घेऊ शकता। सो मी फक्त मिरच्या वाटून घेतलाय, कारण अशी रेसिपी बनवते जेणेकरून दुग्गाला पण खाता यायला पाहिजे किंवा उपवासाला पण ही रेसिपी चालली पाहिजे म्हणून। सो मी मिरची कमी घेतली आहे, तुम्ही मिरची वाढवू शकता, मीठ वाढवू शकता, चवीनुसार हे इन्ग्रेडियंट्स तुम्ही कमी जास्त करू शकता। निंबू घेतलेला आहे। निंबू अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घालू शकता, अदरवाइज तुम्ही निंबू पण स्किप करू शकता। सो मीठ चवीनुसार मीठ, आणि हे आहे पायपिंग बॅग। सो या 2 पायपिंग बॅग घेतल्या आहे। सो पायपिंग बॅगचा उपयोग तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये नंतर लक्षात येईल का बरं मी घेतले आहे ते। तो अर्थातच पायपिंग बॅग याच्यासाठी आहे की आपल्याला कुरकुरे कसे पाडायचे आहेत त्याच्यासाठी। मी तुम्हाला ते दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। सो हे पूर्ण आपले इन्ग्रेडियंट्स आहेत। चला मग आता बघूया। सो असे आपले इन्ग्रेडियंट्स आहे। जास्त इन्ग्रेडियंट्सची आवश्यकता नाहीये, अगदी मोजक्या इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि फटाफट होतात। फक्त कुरकुरे पाडायला थोडा त्रास जाऊ शकतो, त्रास पण नाही थोडा वेळ जाऊ शकतो, अदरवाइज खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। सो चला मग आपण बघूया आता रेसिपी। सो मी पातेला घेतलाय, तुम्ही स्टीलचं पण पातेला घेऊ शकता। सो पातेला घेऊन मी हे पातेला गॅस चालू करून हे पातेला गरम व्हायला ठेवलं आहे आणि मी यामध्ये आता काय करणार आहे, यामध्ये मी जसं की सांगितलं तुम्हाला की ही 1 वाटीभर मी भगर घेतली आहे किंवा वरईचा भात घेतलाय, तर मी याच्या 3 वाट्या बरोबर पाणी ऍड करणार आहे। सो हे एक्झॅक्ट प्रमाण आहे, या प्रमाणात अजिबात चूक करू नका। वाटलंच तर तुम्ही नंतर पाणी ऍड करू शकता, पण जास्त जर झालं तर आपल्याला कमी नाही करता येणार। सो असं बरोबर मी 3 वाट्या पाणी गरम करायला इथे ठेवलेलं आहे आणि इथे मी काय करणार आहे, हा जो माझा बटाटा आहे मी बटाटा कुच करून घेणार आहे। तो बटाटा तुम्ही किसून घ्या छान मस्तपैकी। सो माझ्याकडे ही किसणी आहे मोठी, तो याने फटाफट असं किसला जातो बटाटा। तुम्ही छान मस्तपैकी किसू पण शकता, अदरवाइज तुम्ही छान मॅश पण करू शकता बटाट्याला मॅशरने। सो पाणी उकडेपर्यंत वेळेचा उपयोग असा की बटाटा कुस करून होतो। सो बटाटा तुम्ही अंदाजन घेऊ शकता, अदरवाइज बटाट्याचं आणि भगरीचं एक्झॅक्ट प्रमाण सांगायचं झालं तर तुम्ही 1 पाव भगरीला अर्धा किलो बटाटा असं प्रमाण घेऊ शकता। माझ्याकडे भगर जवळपास 1 पाव आहे, पण मी बटाटा अर्धा किलो नाही घेतलाय, बटाटा मी थोडा कमी वापरणार आहे। सो तुम्ही बघू शकता छान पाणी उकडतंय, उकळी येते पाण्याला। सो हा वरईचा भात किंवा ही भगर मी रात्रभर भिजू घातली आहे, तर ही छान भिजली आहे। जर तुम्हाला ही अर्जंट करायची असेल किंवा 3-4 तासामध्येच ही भिजू घालायची असेल तर तुम्ही काय करू शकता, भिजताना तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये ऍड करा भिजवताना, किंवा तुम्हाला जर दुपारी करायचं असेल 2-3 वाजता तर तुम्ही 9-1 वाजता ही थोड्याशा हलक्याशा गरम पाण्यामध्ये ही भिजू घालू शकता, ही छान भिजते। सो इथे छान उकळी आला आहे पाणी। सो मी आता काय करते, मी गॅस कमी करते आहे आणि यामध्ये मी साधारण अंदाजन मीठ घालते आहे। कारण परत
वरीचा भात टाकल्यानंतर आणि भगर टाकल्यानंतर मिक्स करायला थोडं जळ जाऊ शकतो मीठ. सो ही मी भगर यामध्ये ऍड करते. ऍड करताना सांभाळून ऍड करा कारण पाणी हे खूप उकळतंय. तुम्ही बघू शकता यामध्ये छान भगर घातली आहे. गॅस आता कमी करायची आहे, गॅसची फ्लेम, आणि छान मस्तपैकी याला होऊ द्यायचं आहे. खाली लागू नये म्हणून सतत ढवळत राहायचं आहे. आणि जेव्हा ही भगर छान शिजेल आणि ही एकदम ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक होईल तेव्हा आपल्याला ऍड करायचं आहे बटाटा उकडलेला. तोपर्यंत छान ढवळत राहायचं आहे. सो या रेसिपीची जी आयडियाची कल्पना आहे ती मला अशी सुचली की दुःखाला संध्याकाळच्या वेळी काहीतरी पाहिजे असतं आणि नवीन नवीन पाहिजे असतं आणि बाहेरचं आपण जास्त देऊ नाही शकत लहान मुलांना. त्यामुळे घरीच काहीतरी चिप्स तर नेहमी असतातच किंवा मग आपण कुरकुरे जे करतो ते नेहमी साबुदाणा बटाटा त्याची कुरकुरे करतो. बट हे थोडा मोठ्यांना सगळ्यांनाच हे आवडतात. पण सो हे छान मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं शिजेस्तोवर. तुम्ही बघू शकता छान ही शिजायला आली आहे आणि पाणी आटतंय. तुम्ही बघू शकता छान भगर घट्ट झाली आहे आणि घट्ट होऊन छान ती ट्रान्सपरंट होती आहे. मी अजून 1-8 मिनिट याला होऊ देईल छान आणि नंतर मी ऍड करणार आहे उकडलेला बटाटा. तुम्ही या स्टेजला पाणी पण वाढवू शकता, बट लक्षात ठेवायची बाजू अशी आहे की ही खूप पातळ न होता ही घट्ट झाली पाहिजे. भगर तशी होईल घट्ट, पण अगदीच पातळ नका करू कारण मग ती आपल्याला तुम्ही स्पूननी तर टाकू शकता, थोड्या छोट्या छोट्या स्पूननी, बट तुम्ही मग पायपिंग कोननी नाही टाकू शकता आणि स्पूननी बराच वेळ जातो याचे कुरकुरे बनवायला, खाली वड्या पडायला. पायपिंग बॅगनी हीच प्रोसेस झटपट होते. आता आपण ऍड करूया त्यामध्ये किसलेला बटाटा. सो मी हा पूर्ण बटाटा ऍड करणार आहे आणि छान याला आता थोडंसं तुमचे एफर्ट जाणार आहेत मिक्स करायला. सो हे छान मस्तपैकी मिक्स करायचं आहे. गॅस एकदम कमी करा आणि मस्तपैकी मिक्स करा. सो जेवढं छान मिक्स करता येईल तेवढं मिक्स करा. तुम्ही चिकाच्या कुरड्या करताना जसं मिक्स करतात ना, जसं कुरडई करताना जे आपण मिक्सिंग टेक्निक वापरतो तशी सेम टेक्निक वापरायची आहे. काही जास्त हार्ड नाही आहे. फक्त छान मस्तपैकी बटाटा एकजीव झाला पाहिजे. म्हणूनच किसताना असा किसायचा की त्यामध्ये अजिबात लम्स नको आणि अजिबात तो त्यामध्ये काय म्हणता येईल गडी नको राहायला. छान मस्त पातळसर किसून घ्यायचं आहे जेणेकरून तो फटाफट मिक्स होईल. आणि हे मिश्रण छान मस्त शिजू द्यायचं आहे अजून 5 मिनिट. मी आता यामध्ये ऍड करणार आहे मिरची बारीक वाटलेली. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची ऍड करू शकता आणि सोबतच मी ऍड करणार आहे यामध्ये 1 निंबू. सो निंबूचा रस काढून तुम्ही डायरेक्टली पण ऍड करू शकता. यामध्ये मी असं टाकते आणि हे आता परत जशी आपण बकरीची उसळ करतो तशी सेमच प्रोसिजर आहे. फक्त आपण पाणी पहिले उकळून घेतो आहे. भगर न तेलात भाजता आपण ती डायरेक्टली पाण्यात उकळून घेतो आहे आणि याला छान मी होऊ देणार आहे 5 मिनिटं. आणि 5 मिनिटं ही झाल्यानंतर हे छान होऊ देणार आहे मी आता 5-1 मिनिटं परत. आणि ही 5 मिनिटांनी झाल्यानंतर याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहे. इथपर्यंतची रेसिपी खूप सोपी होती. यामध्ये फक्त एकच ट्रिक अशी आहे, मिक्स करताना तुम्हाला थोडा जास्त जोर लागेल, अदरवाइज ही खूप
खूपच सोपी पद्धत आहे आणि टाकायची पद्धत त्याहीपेक्षा सोपी आहे. सो तुम्ही चिलापिल्यांना मदतीला घेऊ शकता याचे कुरकुरे पाडताना टाकताना. सो याची ट्रिक अशी आहे, आता हे उकडल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, कारण आपल्याला हे पायपिंग बॅग मध्ये भरायचं आहे आणि परत काय म्हणतात जो प्लास्टिकचा कागद असतो, जो प्लास्टिकचा पेपर असतो, त्या पेपरवरती हे टाकायचं आहे. गरम गरम टाकलं तर प्लास्टिकच्या पेपरला चिटकणार, म्हणून हे छान पूर्णपणे थंड होऊ द्या. पूर्णपणे थंड झाल्यानंतर ती आरामात पायपिंग बॅग मध्ये पण भरता येईल आणि छान मस्तपैकी याचे कुरकुरे बनवणार आहोत आता आपण. चला मग सोबत राहा व्हिडिओ मध्ये, मी दाखवते आता नंतर कुरकुरे कसे करायचे. सो अर्धा एक तासाने हे छान मस्तपैकी थंड होतं. सो हे छान थंड झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, इथे माझ्याकडे पायपिंग बॅग आहे. सो मी ही पायपिंग बॅग अशी ग्लासमध्ये टाकली आहे, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला भरता यावं म्हणून. सो आता मी हे घेणार आहे आणि हे मी पायपिंग बॅगमध्ये घेणार आहे. फुल नका करू, कारण ही पायपिंग बॅग नंतर कापल्यानंतर खाली अगदीच एकदम पटापट पडायला होतं हे सारं. सो ही पायपिंग बॅग भरून झाली आहे यामध्ये. आणि आता आपण काय करणार आहोत, यामध्ये मी जी क्लिप बाजारात मिळतात सगळ्यांकडे असतातच, ही क्लिप लावून घेणार आहे. सो मी हे असं छान भरून घेतलंय पायपिंग बॅग मध्ये आणि याला वरती क्लिप लावली आहे, जी सर्वांकडे असतेच. सो आता मी काय करणार आहे, ही कात्रीने कापून घेणार आहे. सो तुम्ही साईज तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर जास्त पाहिजे कमी जास्त पाहिजे. जर मोठे केलेत आपण तर ते इझिली पडतात, फास्ट पडतात. सो असं पाडून घ्यायचं आहे आणि फक्त मी तुम्हाला प्रात्यक्षिक इथे ताटावरती करून दाखवते आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर काय होणार, खूप आवाज येईल, त्यामुळे गॅलरीमध्ये मी डायरेक्टली तुम्हाला टाकलेले दाखवणार आहे. सो असे छान तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला जर लांब करायचे असेल तर तुम्ही लांब पण करू शकता, कुरकुरेच्या शेपचे असे पण करू शकता, हे पण फटाफट होतात. पण जनरली मी काय करते, मी असं करते जेणेकरून याची भेळ किंवा मग चिवडा म्हणा हे करायला सोपी जातात आणि हे तळल्यानंतर छान मस्तपैकी याचा शेप येतो. तुम्ही हे फॅन खाली पण वाळवू शकता आणि दुसऱ्या दिवशी छान उन्हात टाकू शकता, अदरवाईज उन्हात वाळवलं तर फारच छान. सो अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. सो मी हलकसं या प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून घेते. खाली एक आणखी कापड टाकलेलं आहे. दुका तू लावते तेलू, थोडं थोडंसं लावायचं, थोडं थोडंसं असं मी शिकवते तिला. चला लावलं तेलू, लावा तेलू लावते. इथेच नाही, सगळी तेल लावायची. हां लावा. व्हेरी गुड. कोणाला म्हणते तू, कोणाला पकडलं होतं? नावचं नाव काय होतं? तुम्ही बघू शकता, छान सोपी पद्धत आहे, पटापट होतं आणि पटापट छान असे वेगवेगळ्या शेपचे पण तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर. सो मला ही इझी वाटते पद्धत, सो मी अशी करते आणि हे वाढतात पण झटपट. छान
छान वाढू द्यायचे आहेत आपल्याला। आणि उन्हामध्ये जर ऊन नसेल तुमच्याकडे फॉर एनी रिझन की ऊन नसेल येत, तर तुम्ही छान हे फॅनमध्ये पण रात्रभर वाळू घालू शकता। हे मस्त छान वाढल्यानंतर याचा कलर पण चेंज होतो आणि शेप पण थोडा चेंज होतो आणि छान मस्तपैकी वाढल्यानंतर मी याचा फायनल चेहरा मोहरा तुम्हाला दाखवते। हाय हॅलो वेलकम अँड दिस इज डे 2। सो हे मी जे काल मस्तपैकी छान बगरीचे कुरकुरे वाळत घातलेले ते असे झालेत आणि तुम्ही बघू शकता छान बटाट्यामुळे याचा कलर चेंज झालाय, छान मस्तपैकी येलो कलरचे झाले आहेत आणि छान मस्तपैकी वाळलेत। हे तुम्ही जवळून बघू शकता, छान मस्तपैकी वाळलेत हे। आणि चला आता आपण याला तळून बघूया आणि तुम्हाला शेअर करते हे कसे झाले आहेत आणि टेस्ट कशी झाली आहे ते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान मस्तपैकी आपले भगरीचे कुरकुरे रेडी। सो छान मस्तपैकी यासोबत शेंगदाणे तुम्ही तळून घ्या, चिप्स तळून घ्या आणि छान वरून तिखट आणि निंबू आणि मीठ टाकून मस्तपैकी भेळ करून खाऊ शकता। अदरवाईज असेही खाल्ले तरी काही हरकत नाही। छान हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवले, तळून भरून ठेवले तरी हे छान बऱ्यापैकी राहतात। प्रवासात तुम्ही हे कॅरी करू शकता, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी। सो असं हे छान आहे। अदरवाईज तुम्हाला उपवासासाठी नसेल खायचं तर यामध्ये टोमॅटो आणि कांदा चिरून मुरमुरे फुटाणे टाकून तुम्ही छान मस्तपैकी तशीही भेळ करू शकता। सो अशा प्रकारे हा छान मस्तपैकी झटपट होणारा स्नॅक्स आहे। सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।